अतिथीच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. अतिथीच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा. धन्य धन्य होऊन करीतो हा स्वागताचा सोहळा. टाळ्यांच्या गजरात आपण परीक्षकांचे आणि मान्यवरांचे स्वागत करूया. पर्यवेक्षिका श्रीमती नागप्रभा राव, शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपले मराठी कथाकथन स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत दोन विषयांवरील कथा. एक म्हणजे बोधकथा, ज्या आपल्याला उपदेश, नैतिकता आणि जीवनाशी संबंधित महत्त्वाचा धडा शिकवतात. आणि दुसऱ्या संतकथा आणि ऐतिहासिक कथा, ज्या आपल्याला संस्कार, नम्रता, अचूकता आणि श्रद्धेचे धडे देतात. या सुंदर कथाकथनाच्या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी आजच्या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी जे परीक्षक आपल्याला लाभले आहेत त्यांचा परिचय करून देतो. आपल्या पहिल्या परीक्षक आहेत श्रीमती सिसिलिया अगस्टिन परेरा. या सेंट अँथनी हायस्कूलमधील समर्पित प्राथमिक शिक्षिका असून तब्बल 33 वर्ष त्या लहान मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे कार्य करतात. आपण त्यांचे पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करूया. आपल्या दुसऱ्या परीक्षक आहेत सौ स्वाती प्रशांत तांबळे. या शिवडी क्रॉस रोड MPS माध्यमिक स्कूल येथे त्या सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना 16 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. आपण त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. बालकांचे कलागुण पाहण्या अतुल्य डोळे आज. बालकांचे कलागुण पाहण्या अतुल्य डोळे आज. स्वागत करूया चिमुकल्यांचे एवढ्या टाळ्याचा आवाज. चला तर आजच्या कथाकथन स्पर्धेचा शुभारंभ करण्यासाठी मी इयत्ता 5वी, 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन आजच्या कथाकथन स्पर्धेला सुरुवात करूया. आपल्या पहिल्या स्पर्धकाचे नाव आहे आरुष कापोरे, जो सादर करणार आहे परिश्रमातून सुख ही बोधकथा. नमस्कार, माझे नाव आरुष आहे आणि माझ्या गोष्टीचे नाव परिश्रमातून सुख आहे. परिश्रमातून सुख. एका नंदनवन नावाचे एक राज्य होते. देवराज नावाचा एक राजा राज्य करत होता. ते त्याच्या प्रजाची खूप काळजी घेत होता. परंतु एका दिवशी 3 हिऱ्यांचे व्यापारी आले व म्हणाले, महाराज, आम्ही आपल्यासाठी मौल्यवान हिरा विकण्यासाठी इथे येत होते. वाटेत डाकूने आम्हाला लुटले. आता तुम्ही आम्हाला मदत करा अशी आमची अपेक्षा आहे. महाराजांनी त्या तिघांना प्रत्येकी 1 पोते गहू दिले व म्हणाला, या
प्रत्येकी एक पोते गहू ने स्वतः निवटून नाहीतर दळून याचे पिठाने स्वतः खा नाहीतर दुसऱ्यांना खाऊ घाला. एका महिन्यानंतर मला येऊन दरबारात भेटावे. तिघांपैकी दोघे जरा आळशी होते, पण तिसरा व्यापारी परिश्रमी होता. त्या तिसऱ्या व्यापारीला शेवटीला एक मौल्यवान हिरा सापडला. एका महिन्यानंतर तिघेही व्यापारी दरबारात आले. तिघा व्यापारीने तो हिरा परत वापस केला, पण महाराज म्हणाला, अरे मित्रा, हा हिरा तुझा आहे. असाच हिरा दोघांच्या पोत्यात होते, पण त्यांचा आळशीपणामुळे त्यांनी तो गमावला. तात्पर्य: कठोर परिश्रम करणारा यशस्वी होतो. धन्यवाद. वा आरुष, खूप सुंदर सादरीकरण. आता पटिसेनची बोधकथा सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे आर्य शिर्के. सुप्रभात आदरणीय परीक्षकांनो आणि माझ्या प्रिय मित्रांनो. माझे कथेचे नाव पटिसेन आहे. बुद्धांच्या संघात एक शिष्य होता. त्याचे नाव पटिसेन होते. त्याच्या काहीच लक्षात राहत नव्हते, म्हणून सगळे त्याच्यावर खूप हसायचे. एके दिवशी जेव्हा गौतम बुद्धांना हे समजले, तेव्हा त्यांनी पटिसेनला स्वतःकडे बोलवून घेतले. पटिसेनने विचारले, मला काहीच लक्षात राहत नाही, मी काय करू शकतो? गौतम बुद्धांनी शांतपणे उत्तर दिले आणि म्हणाले, मी तुला एक गाथा शिकवणार आहे. तीच गाथा तू नियमित पाठ करू लाग आणि बघ, एके दिवशी तू यशस्वी होणार. पटिसेनने ते मान्य केले आणि तीच गाथा नियमित पाठ करू लागला. एका सभेत जेव्हा गौतम बुद्धांनी त्यांच्या सगळ्या शिष्यांना बोलवले, पटिसेनला गाथा म्हणायचे निमंत्रण आले. सगळ्यांना वाटले की पटिसेन काहीच म्हणू शकणार नाही, पण ते आश्चर्यचकित झाले जेव्हा पटिसेन सगळे गाथा व्यवस्थित आणि नीट म्हणाला. तात्पर्य: परिश्रमाचे फळ नेहमी गोड असते. आर्य, अभिनंदन. खूप छान कथा सादर केलीस. पुढचा स्पर्धक आहे ओजस शेरवाडे, जो आपल्यासमोर सादर करणार आहे बोलणारी गुहा ही बोधकथा. चला तर बघूया, खरोखरच गुहा बोलते का? नमस्कार, माझे नाव ओजस आहे. माझ्या कथेचे नाव बोलणारी गुहा आहे. एकदा एक सिंह जंगलात शिकारीसाठी फिरत होता. बराच वेळ झाला, त्याला शिकार मिळालीच नाही. त्याला खूप भूक लागली होती. त्याला चालणेही कठीण झाले होते. संध्याकाळ झाली, त्याला शिकार मिळालीच नाही. म्हणून तो त्याच्या गुहेकडे परत जाऊ लागला. परतीच्या वाटेत त्याला एक दुसरी गुहा दिसली. गुहेला बघून सिंहाने विचार केला, खरंच ही गुहा या कोल्ह्याशी बोलत असेल, पण आज मला बघून ती घाबरली असेल. असू दे, आज तिच्या ऐवजी मी बोलतो. सिंह म्हणाला, या या कोल्हे दादा, मी तुमची वाट पाहत होतो. गुहेतून आवाज आल्याबरोबर कोल्ह्याने ओळखले की आत गुहा आहे. कोल्हा आले तसा कोल्हा म्हणाला, अहो महाराज, दगडमातीची गुहा कधी बोलते का? मला फक्त आत कोणी आहे की नाही हेच बघायचं होतं. आता जर आत तुम्ही असेल तर स्वतः मी मरायला मूर्ख आहे का? मी निघालो. तुम्ही बसा या गुहेशी गप्पा मारत. अशा प्रकारे कोल्ह्याने हुशारीने वागून आपला जीव वाचवला. तात्पर्य: शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. धन्यवाद.
पुढचा स्पर्धक आहे अर्सलन बापू, जो आपल्यासमोर सादर करणार आहे जादूच्या पेनाची कथा. चला ऐकूया काय जादू करतो हा पेन. नमस्कार, माझे नाव अर्सलन बापू. नमस्कार, माझ्या कथेचे नाव सोनू आणि जादूचा पेन आहे. एका गावात एक छोटा मुलगा राहत होता. त्याचे नाव सोनू होते. तो अभ्यासात फार हुशार नव्हता, पण खूप कल्पक होता. रोज शाळेत तो चित्र काढायचा आणि गोष्टी लिहायचा, पण त्याचे पेन आणि पुस्तक नेहमी हरवायचे. एक दिवस सोनू बाजारात जात असताना त्याला एक वृद्ध आजोबा भेटले. सोनूने आजोबांना पिशवी उचलण्यास मदत केली. आजोबा खुश होऊन सोनूला एक सुंदर पेन दिला. तो पेन चमचमत होता आणि त्यावर सोन्याच्या अक्षरात लिहिलं होता, जादूचा पेन. आजोबांनी हसत सोनूला सांगितले, हे पेन तुझं स्वप्न खरं करेल, पण तो फक्त चांगल्या गोष्टींसाठी वापरायचा आहे. सोनूने आनंदाने तो पेन घेतला आणि घरी आला. रात्री त्याने पेनने लिहिले, माझ्याकडे एक सुंदर बाग असावी. दुसऱ्या दिवशी सोनू खिडकीतून पाहिलं तर त्याच्या घराबाहेर एक सुंदर फुलांची बाग होती. सोनूने आनंदाने तो पेन परत घेतला आणि तो पेनाला पाहताच राहिला. रोज तो काहीतरी नवीन लिहायचा आणि चित्र काढायचा, झाड, पक्षी, इंद्रधनुष, आणि त्यामुळे गावात आनंद पसरला. एक दिवस त्याचे मित्रांनी त्याला चिडवले, तर सोनू रागाने तो पेनने लिहिले, तो आज शाळेत येऊ नये. मग दुसऱ्या दिवशी त्या मुलाला ताप आला. सोनूला खूप वाईट वाटले. त्याला आजोबांच्या शब्दांची आठवण झाली आणि त्याने तो पेन आजोबांना परत दिला. आजोबा हसत सोनूला सांगितले, तू खऱ्या अर्थाने जादू शिकला सोनू, ती म्हणजे चांगुलपणाची जादू. सोनू त्या दिवसानंतर मेहनतीने अभ्यास करू लागला आणि खऱ्या अर्थाने आपल्या स्वप्नांची पूर्तता केली. तात्पर्य, हे कथा आपल्याला सांगते की मेहनतीने फळ मिळते आणि आयुष्य सुधारते. धन्यवाद. किती छान कथा सांगितली सर, खूप सुंदर. आता मी पुढची कथा सादर करण्यासाठी आमंत्रित करतो आराध्य बागल याला. तो आपल्याला कथेच्या माध्यमातून वेळेचे महत्त्व पटवून देणार आहे. नमस्कार, माझे नाव आराध्य बागल आहे आणि माझ्या कथेचे नाव वेळेचे महत्त्व आहे. पावसाळा जवळ येत होता, म्हणून एक शेतकरी आपल्या घरावरील छताची कौले बसवत होता. तेवढ्यातच एक माणूस त्याच्या अंगणात आला. शेतकऱ्याचे त्याच्याकडे फारसे लक्ष नव्हते. त्या माणसाने शेतकऱ्याला जोराने हाक मारली, अहो दादा, जरा खाली उतरता का? माझं तुमच्याकडे काम आहे. शेतकरी शिडीवरून खाली उतरला. शेतकऱ्याने त्या माणसाजवळ जाऊन विचारले, बोला, काय काम आहे? लवकर बोला, पहिलंच हातातलं काम अर्धवट सोडून आलो, काय ते लवकर सांगा. तो माणूस म्हणाला, दादा, मी भिकारी आहे, मला भूक लागली आहे, मला अन्न हवं. तो शेतकरी म्हणाला, चल माझ्यासोबत, आता आपल्याला काहीतरी खायला मिळेल. म्हणून तो भिकारी शेतकऱ्यासोबत घराच्या छतावर गेला. शेतकऱ्याने त्या भिकाऱ्याला आपल्यासोबत काही कौले बसवायला लागले. नंतर शेतकरी म्हणाला, जा, जेवढ्या कामाचं कोण तू केलंस तेवढं तू काम आता केलं आहेस, आता तू जा. भिकारी म्हणाला, पण मला जेवण. शेतकरी म्हणाला, आज माझ्याकडे काहीच नाही, मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. हे ऐकताच भिकारी चिडून म्हणाला, जर हेच सांगायचं होतं तर खाली का नाही सांगितलं, वरती कशाला घेऊन आला? शेतकरी म्हणाला, जर तुला अन्नच मागायचं होतं तर खाली कशाला बोलवलंस?
तुला दुसऱ्यांच्या कामाचे आणि वेळेचे महत्त्व समजले पाहिजे हे लक्षात ठेव आणि पुढच्या वेळीपासून असे करू नकोस. असे म्हणताच शेतकऱ्याने त्या भिकाऱ्याला काहीतरी खायला दिले. तात्पर्य दुसऱ्यांच्या कामाचे आणि वेळेचे महत्त्व आपल्याला समजले पाहिजे. धन्यवाद. खूपच छान आराध्य. खूप छान प्रकारे कथेच्या माध्यमातून वेळेचे महत्त्व पटवून दिले. मैत्री ही फक्त माणसांमध्येच नसते, तर ती निसर्गातील इतर घटकांसोबतही होऊ शकते. आणि ती कशी हे सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे प्रसाद कदम. नमस्कार, माझे नाव प्रसाद आहे. माझे कथेचे नाव खरे मित्र आहे. राणा नावाची एक मुलगी तिच्या वडिलांसोबत राहायची. तिची आई ती लहान असताना आधीच वारली होती. ती घरातील सर्व कामं करायची. तिच्या शाळेचं शिक्षण झाल्यावर ती कॉलेजला जाऊ लागली. कॉलेज जाताना वाटेत ती एका जागी पाखरांना दाणे घालायची. तिच्या घरातील देखील 2 पाखरे होते. ती त्यांनाही दररोज खायला प्यायला द्यायची. एक दिवस जेव्हा राधा त्या पाखरांना खायला देत होती, तेव्हा एका जमीनदाराच्या पोरग्याने तिला पाहिले. तो त्याच्या वडिलांकडे जाऊन बोलला की मला राधाशी लग्न करायचे आहे. जमीनदाराने राधाच्या वडिलांकडे जाऊन बोललं, त्यांचं लग्न ठरवलं. लग्न झाल्यानंतर राधा सासरी आली. सासरीकडे तिने ते 2 पाखरेही आणली. ती त्यांना दररोज खायला प्यायला द्यायची. हे तिच्या सासूला आवडत नाही. तिची सासू त्या पाखरांना खूप त्रास द्यायची. त्यांचं खाणं खाली पाडवायची, त्यांचं पाणी सांडवायची. एक दिवस राधाने तिच्या सासूला हे करताना पाहिलं. ती जाऊन म्हणाली की असं नको करावे. हे ऐकून राधाच्या सासूला राग आला. तेव्हापासून राधा खूप काळजीत राहू लागली. एक दिवस तिच्या नवऱ्याने त्या काळजीत राहण्याचं कारण विचारलं. राधाने जे जे घडलेलं ते सगळं सांगितलं. नवरा बोलला की मला यावर एक उपाय आहे. त्या पाखरांना एका मोकळ्या बागेत जाऊन सोड आणि तिकडे त्यांना दररोज खायला प्यायला देत जा. राधाने तसेच केले. एका मोकळ्या बागेत जाऊन त्या पाखरांना खायला प्यायला देऊ लागले. आता राधा आणि पाखरं चांगली मित्र झाली होती. ती आता पाखरं राधाच्या घरीही देखील येऊ लागली. हे तिच्या सासूला करताच तिला फार राग आला आणि ती राधाला तिच्या घरी सोडायला गेली. घरी सोडताना वाटेत काही चोरं राधाच्या सासूचे दागिने चोरायचे प्रयत्न करताना राधाच्या पाखराने पाहिले. त्यांनी त्यांच्या मित्रांना बोलून त्या चोरांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चोरांनी पळ काढली. यानंतर राधा आणि तिची सासू परत आली. आता राधाच्या सासूचे मत पाखरांसाठी बदलले होते. ती म्हणाली की अगं राधा, आपण उद्यापासून दोघंही त्या पाखरांना खायला प्यायला देत आणि त्या पाखरांना घरीही आले. हे ऐकून राधा खूप आनंदी झाली. तात्पर्य नेहमी मुख्य प्राण्यांशी चांगला व्यवहार करावा. खूप सुंदर कथा सांगितली. दिवाळीची सुट्टी तर संपली, पण सुट्टीमध्ये दिलेला अभ्यास पूर्ण केलात ना? केला असेलच, पण आपल्यासारख्याच एका मुलाने दिवाळीचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे काय झाले आहे हे सांगण्यासाठी आपल्यासमोर येत आहे रुद्र भगत. नमस्कार, मी आहे रुद्र भगत आणि माझ्या कथेचे नाव आहे दिवाळीच्या गृहपाठाचे प्रणाली. दिवाळीची सुट्टी लागली की सर्व विद्यार्थी सगळ्यात आधी काय करतात? होय, थोडीशी मज्जा, खूप सारे खेळणे आणि एक थोडासा गृहपाठ. अमोल नावाचा एक विद्यार्थी होता. त्याच्या शिक्षकांनी त्याला
पेन्सिल, स्केच पेन आणि एक फराळाचा ताट. एवढा आवाज आहे. त्याची आई वरती येते. आई त्याला विचारते, अरे बाळा, एवढा आवाज कशाचा येतोय? अमोल घाबरून म्हणतो, आई, मी पूर्ण गृहपाठ एका दिवसात करणार आहे. त्याची आई त्याला हसून म्हणते, अरे बाळा, जर एका दिवसात गृहपाठ पूर्ण झाला असता तर शाळा बंदच झाल्या असत्या. अमोलला मराठीत निबंध लिहायचा असतो. माझी दिवाळी. तो लिहितो, माझी दिवाळी खूप छान गेली. गृहपाठाने तर माझा जीवच घेतला. अमोलला गणितात गुणाकार करायचा असतो. त्याला लिहायचे असते 9 गुणिले 3 बरोबर 27. आणि अचानक एक फटाका फुटतो. तो घाबरून लिहितो 9 गुणिले 3 बरोबर फटाका. दुसऱ्या दिवशी शाळेत सर्व विद्यार्थी हसत खुशीत नवीन कपडे घालून येतात. तर त्यांचे शिक्षक म्हणतात, चला मुलांनो, गृहपाठ करा. अमोल घाबरून त्याची वही पुढे करतो. शिक्षक पहिले पान उघडतात आणि बघितलं तर काय, एका बाजूला फराळाचे डाग आणि दुसऱ्या बाजूला फटाक्यांची चित्र. शिक्षकांसोबत पूर्ण वर्ग हसायला लागतो. त्याचे शिक्षक त्याला म्हणतात, अरे अमोल बाळा, जर तू तुझा गृहपाठ पहिल्या दिवशी चालू केला असतास तर तुझ्या वहीत फटाके फुटले नसते. तात्पर्य, आपल्याला गृहपाठ किंवा कोणतेही काम वेळेवर करायचं आणि वेळेचे भान ठेवावे, नाहीतर आपल्या वहीत अमोलसारखे फटाके फुटतात. धन्यवाद. काय मग मित्रांनो, कळणार आता वेळेवर गृहपाठ? खूप छान मित्र, खूप छान वेळेचे महत्त्व सांगितले. आता प्रवास सुरू होत आहे संत कथा आणि ऐतिहासिक कथा. अशीच एक संत कथा आपल्यासमोर सादर करण्यासाठी येत आहे ईशान भोगी. नमस्कार. कधी कधी छोट्या गोष्टी आपल्याला मोठा धडा शिकवतात. आज मी तुमच्या समोर एक कथा सादर करणार आहे. ही कथा संत एकनाथ महाराज यांच्या जीवनातली आहे. विंचूचा. चला ऐकूया ही छोटीशी मनाला स्पर्श करणारी गोष्ट. एकदा संत एकनाथ महाराज गोदावरी नदीकाठी संध्या स्नानासाठी गेले होते. तेवढ्यात त्यांना एक विंचू पाण्यात पडलेला दिसतो. तो बिचारा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. लगेच एकनाथ महाराजांनी त्याला वाचवण्यासाठी हात पुढे केला. तो विंचू हातावर चढताच त्या विंचूने त्यांना चावले. एकनाथ महाराजांना जखम झाली, पण तरीही एकनाथ महाराजांनी त्या विंचूला खाली न टाकता त्या विंचूला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही तो विंचू त्याला चावू लागला. हे बघून बाजूला एका उभ्या असलेल्या एका माणसाने त्यांना विचारले, महाराज, हा विंचू तुम्हाला चावतोय, तरीही तुम्ही याची मदत का करत आहात? महाराज म्हणाले, विंचूचं काम आहे चावणं आणि माझं काम आहे जीव वाचवणं. तो त्याची वृत्ती विसरत नाही आहे, तर मी माझा चांगुलपणा का सोडा? या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की दुसऱ्याची वाईट वृत्ती पाहून आपण आपला चांगुलपणा सोडू नये. आपल्यामध्ये प्रेम, करुणा आणि माणुसकी असलेच पाहिजे. समोरचं वागणं किती कटू असलं तरी. धन्यवाद. अप्रतिम कथा ईशान. खरंच कथा अगदी मनाला स्पर्श करून गेली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे महान नेतृत्व सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहे वेदांत सावंत. नमस्कार. माझ्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महान नेतृत्व. आज मी आपल्याला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायवृत्तीची एक लहान कथा सांगणार आहे. महाराजांना भेटीची खूप काळजी होती. एकदा एका गरीब शिकारीने महाराजांना भेटून तक्रार केली. त्याचे शेत सरकारी घोडेस्वारीने सैन्याच्या कामासाठी तुडवले होते.
हे पीक आणि पर्यायाने त्याचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी नुकसान भरून काढण्याची विनंती महाराजांना केली. महाराजांनी त्वरित चौकशी करण्याचा आदेश दिला आणि त्यांना हे पटले की शेतकऱ्याचा दोष नसतानाही त्याला भुकेने मरू देणं योग्य नाही. त्यामुळे महाराजांनी त्या शेतकऱ्याला लगेच बोलावले. महाराजांनी झालेल्या नुकसानापेक्षा जास्त भरपाई दिली. तर मित्रांनो, आपल्याला या छोट्याशा घटनेतून महाराजांचे महान नेतृत्व दिसून येते. ते फक्त लढणारे योद्धा नव्हते, तर ते न्याय करणारे आणि दैत्याचा आदर करणारे राजा होते. त्यांचे स्वराज्य केवळ भूमीचे नव्हते, तर ते न्याय, नीती आणि माणुसकीच्या मूल्यांवर होते. म्हणूनच आजही आपण त्यांचे आदर्श आहोत. जय भवानी, जय शिवाजी. वा मुलांनो, खूप सुंदर सादरीकरण. आता आपल्यासमोर श्रीकृष्ण आणि सुदामा यांची अखंड मैत्री घेऊन येत आहे अर्णव खामकर. नमस्कार, माझे नाव अर्णव प्रवीण खामकर आहे आणि माझ्या कथेचे नाव सुदामाची अखंड मैत्री. माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षक व प्रिय मित्रांनो, आज मी सांगणार आहे श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या अमर मैत्रीची कथा. गुरुकुलात शिकलेले दोन मित्र कृष्ण आणि सुदामा. कृष्ण द्वारकेचा राजा झाला, पण सुदामा मात्र गरीब ब्राह्मण. त्याच्या घरात अन्नही नव्हतं. एके दिवशी सुदामाच्या पत्नीने विनंती केली, तुम्ही कृष्णाला भेटून या, तो नक्की मदत करेल. सुदामा म्हणाला, मी पैसे मागायला नाही, मित्राला भेटायला जाईल. आणि तो थोडेसे पोय बांधून निघाला. द्वारकेच्या दरवाजाशी एक फाटका थकलेला सुदामा उभा होता. पण कृष्णाने दुरूनच पाहिलं आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली. माझ्या मित्रा, इतका उशीर का लावलास, असे म्हणत कृष्णाने स्वतः त्याचे पाय धुतले. कृष्णाला पोळ्यांची छोटीशी गाठोडी दिसली. सुदामा लाजला, पण कृष्णाने प्रेमाने पोळे खाऊन घेतले. त्याने दिलेलं दान नाही, कृष्णाने त्याच्या मनातील भावना ओळखल्या. सुदामा काही मागणारच नव्हता. तो शांतपणे घरी परतला. पण जेव्हा घरी पोचला, ते घर नव्हतंच. तो झाला होता राजवाडा. दाराशी उभे सेवक, घरात संपत्तीचा वर्षाव. सुदामा थक्क झाला. त्याने आकाशाकडे बघत म्हटलं, कृष्णा, तुझं प्रेमच माझा खजिना आहे. श्रीमंती घरात नसते, हृदयात असते. सुदामाची कथा आपल्याला शिकवते, खरी मैत्री स्वार्थाशिवाय असते. देताना प्रेम दिलं की ते दुप्पट होऊन परत येतं. धन्यवाद. आजच्या प्रत्येक कथेतून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळाले. सर्व स्पर्धकांचे मनपूर्वक अभिनंदन. अभिप्राय हाच तर असतो एक दिवा जो उजळतो आयुष्याचा प्रवास नवा. आपल्या शाळेचे प्राचार्य फादर सॉलेमन रपो यांना मी विनंती करतो, त्यांनी कार्यक्रमाबद्दल अभिप्राय द्यावा. Good morning to all of you. Good morning, dear both the judges. Thank you very much for coming and judging. And my dear teachers and my dear students. Now, I will combine both Katha and Sant Katha together. I'll tell you one real story. I'm telling you this because I want you to do likewise. मी सुद्धा एक गावाची गोष्ट सांगतो. एका गावामध्ये
एक माणूस राहत होता, भरपूर जण होते. तो रेल्वेमध्ये काम करत होता. त्याचं नाव इयन फिगरेटिव्ह. त्याचे 2 मुली आणि 1 मुलगा होता. मुलगा साधू, परंतु त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती आणि म्हणून त्याला सतत घरी राहायचं. आणि तो रेल्वेमध्ये काम करत असताना रेल्वेमध्ये तो चांगला शिकलेला व्यक्ती होता आणि चर्चला नेहमी यायचा, चर्चमध्ये काम करायचा बाकीच्या वेळामध्ये आणि तो रेल्वेमध्ये सुद्धाचा काम करायचा. एक दिवस त्याची ड्युटी संपली आणि तो ब्रिजवरून खाली उतरला आणि त्यांनी एक गरीब भिकारीला पाहिलं. त्यांनी त्याला विचारलं, काय झालं, इकडे का बसला आहे तूस? आणि तेव्हा तो भिकारी बोलतो की मला आज काहीच मिळालं नाही. तो खिशातून पैसे काढून देतो तेव्हा त्याचा स्पर्श त्याच्या अंगाला होतो. त्याला खूप ताप होता. इयन फिगरेटिव्ह आपलं काम सोडून घरी न जाता त्याला मिशन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तेव्हा त्या मिशन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि त्याला तिकडे तो दाखल करतो. आणि गाव असतं, गावामध्ये आम्ही सर्व एक दुसऱ्यांना चांगलं वाटतो. मी पण त्याच गावाचा आहे म्हणून मला एक आता चांगली माहिती आहे. आणि मग तो माणूस त्याला दाखल करतो आणि डॉक्टरांना सांगतो मी काही दिवसानंतर 2 दिवसानंतर परत येतो, माझी ड्युटी संपून. तो गेला तिकडे बघायला त्याला. तर डॉक्टरनी त्याला सांगितलं ह्या माणसाची किडनी गेली आहे, त्याला किडनी भेटलं तरच तो जिवंत राहील. हा माणूस अनोळखी, हा माणूस रस्त्यावरचा भिकारी आणि हा इयन फिगरेटिव्ह. तो म्हणतो माझं रक्त तपासा आणि पहा की मी माझं रक्त आणि माझी किडनी त्याला मॅच होती. आणि मॅच झाली, सुदैवाने मॅच झाली. लगेच त्याने त्याची किडनी दिली न विचारता, कुणाला काही सांगितलं नाही. आणि मग त्याची किडनी दिली. ते हॉस्पिटलमध्ये 1 दिवस राहिला. त्याच्या मुली आल्या तर तो बोला माझं एक छोटंसं ऑपरेशन झालं, तुम्ही शांत राहा. आणि मग त्याच्यानंतर तो त्याच्या कामाला गेला. हा माणूस त्याला किडनी मिळाली, नवजीवन मिळालं. त्यांनी याला इयन फिगरेटिव्हला धन्यवाद दिलं आणि तो निघून गेला. आणि चर्चमध्ये काही दिवसानंतर मी पण तिकडे गेलो होतो आणि तेव्हा तो मनुष्य सांगत होता, फादर कुणाला सांगू नको मी माझी किडनी डोनेट केली. त्यांनी कथा मला सांगितली. म्हटलं आजकाल संतांना तुम्ही माणसामध्ये शोधत नाही, शोधायचा प्रयत्न करा. आणि मी तिथल्या फादरला सांगितलं ती जणांस सर्वांना सांगा की हा मनुष्य किती चांगला आहे. आमच्या गावामध्ये मी दौंड तालुकामध्ये राहतो. दौंड एक लहानसं गाव आहे, पुण्यापासून 1.5 तास आहे. आणि त्या गावामध्ये कशाला हसतो हे बाळा, हॅलो कशाला हसतो? हां मी तुला गोष्ट सांगत आहे. तुझे वडील एकाला तरी दान दिलं का? दिवाळीमध्ये सर्व फटाके वाजवले, सर्व लाडू बिडू खाल्ले, कोणाला मदत केली का? हा खरोखर जिता जागता मनुष्य. मला वाटतं तो मेला. मी आता यंदा मी कब्रस्तानमध्ये गेलो होतो पुण्याच्या, कारण तिकडे अंत्यविधी होती साजरा करण्यासाठी. आणि मी जेव्हा अंत्यविधी साजरा करत असताना मी त्याला पाहिलं त्या गर्दीमध्ये. संपला, प्रार्थना संपली, अंत्यविधी संपली, मी त्याला जाऊन पहिले भेटलो, भेटी मारली. म्हटलं आल्फी आफ्टर सो मेनी डेज. आल्फी जीवन आहे. आणि मी त्याला विचारलं व्हॉट अबाउट साबेल? फादर इज लाईक द सोनी. आता तो रिटायर झाला, पैसे किती काय नाही. त्याच्या मुलाला कोण सेवा करणार का? कोणच नाही करणार. सर्वजण आल्फीसारखाच करणार नाही. शोधत असताना माणसांमध्ये जर आपण शोधलं तर आपल्याला देव पुरुष भेटतो. मी त्याच्यासमोर काय नाही. मी असं माझी किडनी देणार, तू देणार नाही देणार. ते अनोळखी मनुष्याला नाही देणार. तुम्ही फिल्म पाहता, चित्रपट पाहता, मुलगा देत नाही आपल्या वडिलांना किडनी, मुलगी देत नाही आपल्या वडिलांना किडनी. अशा ह्या जगामध्ये बोधकथा आणि संतकथा दोन्ही एकत्र सांगत आहे. ही सत्य घटना आहे. माझ्याकडे त्याचे फोटो आहेत. आता यंदा मी परत जात आहे तिकडे
जेव्हा गेलो त्याला भेटलो तर मी त्याला आपल्याकडे इन्व्हाइट करेन. इकडे स्वतः तो त्याची गोष्ट सांगतो. अतिशय मनाला लागणार अतिशय लागतं. आणि अशा गावामध्ये जिकडे सर्वजण आपापल्या स्वार्थपणासाठी जगतात, हा व्यक्ती अनोळखी व्यक्तीला स्वतःची किडनी देतो. अनोळखी व्यक्तीला त्याला त्याचे पैसे भरतो हॉस्पिटलमध्ये. अनोळखी व्यक्तीला तसं सर्व काही करतं. आणि सर्वांना कसं करतं? हॉस्पिटलचा डॉक्टर फादरांना भेटतो आणि सांगतो त्यांनी काय केलं आणि मग सर्वांना करा. तो माझा जीवलग चांगला मित्र आहे, माझ्यापेक्षा थोडंसं 5 वर्ष मोठा आहे आणि आता पण जिवंत आहे. हा इयन फिगरेटो, परमेश्वराचा माणूस, देव माणूस, आणि हा त्याची बोधकथा आणि संतकथा. तुम्ही संतांना शोधत आहे, ते मरून गेले. आता संतांना शोधा, ते जीवित आहे. आपल्या जगामध्ये सुद्धा जीवित आहे. तुमच्या आईवडील संत आहेत ना, कधीच वरडत नाही तुम्हाला, मारत नाही तुम्हाला, नाही. आणि तुम्हाला उदाहरण देतात. कसे उदाहरण देतात? खरं बोलून खोटं बोलू. कशाला खोटं बोलतो? इकडे कितीतरी घटना आहेत. मुलगा म्हणतो मी आजारी नव्हतो आणि माता आणि पिता बोलतात हा आजारी होतो, 2 दिवस 3 दिवस हॉस्पिटलचं सर्टिफिकेट दाखवतो. आणि मुलगा म्हणतो नाही खोटं, हे खोटं, मी चांगलं होतो का? हे सर्वजण मला गावाला घेऊन गेले आणि माझं नाव सांगितलं की तू आजारी आहे सांग. ही सत्य घटना. तुम्ही कोणत्या वर्गामध्ये येते? दिस स्टँडर्ड केअर फ्रॉम यू? हां, दिस वन वॉज थर्ड स्टँडर्ड. दिवाळी ही डेड दिस अँड मला त्यांनी सांगितले हे गाव. नंतर त्या गावामध्ये मी राहिलो. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टमध्ये मी काम करत होतो. तर ती बोलली तुम्हाला हे लाडू आवडतात? म्हटलं नक्कीच आवडतात, कारण मी तिकडे 2-3 वर्ष राहिलो. ते लाडू घेऊन आलो, पण म्हटलं ते लाडू चालेल पण खोटं बोललो, सत्य शिकलं. तुम्हालाही माहिती आहे तुमचे वडील आणि आई किती सत्य बोलतात, किती सत्य बोलत नाही. आणि म्हणून बोधकथा पाहिजे ना तुम्हाला. दुसऱ्यांवरती बोधकथा देता येतं, स्वतःवरती देता. तुमच्या घरात काय वडिलांबरोबर बद्दल बोला ना, की ते सांगताय बोलून, ते बोध देतात म्हणून बोला ना. दुसऱ्या वेळेस अशी बोधकथा आली तर तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या. स्वतःच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकमध्ये तुम्ही असं बोध शिकला, ते सांगा आम्हाला. आजची आम्हाला संत पाहिजे. आजची आम्हाला जीवनाला, आमच्या जीवनाला, व्यक्तिमत्वाला ते आम्हाला स्पर्धाशील चॅलेंज करते, आव्हान देते. नंतर असं करून दाखवा. असा आहे माझा जवळचा मित्र आरती फिगरेटो. थँक्यू. गॉड ब्लेस. धन्यवाद फादर. आपल्या प्रेरणादायी शब्दांबद्दल मनपूर्वक आभार. आता मी माननीय परीक्षक सौ स्वाती तांदळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर अभिप्राय द्यावा. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि प्रिय विद्यार्थ्यांनी, आज एवढ्या सुंदर कार्यक्रमाचे इथे आयोजन केले आहे. मराठी कथाकथन स्पर्धेमध्ये मला सर्वप्रथम परीक्षक म्हणून बोलवल्याबद्दल मी आपल्या शाळेची आणि आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. तसेच आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी जे आपले विद्यार्थी होते
त्यांनी बोधकथा आणि संतकथा अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. आपण पाहिलं या कथा सादर करताना त्यांनी अगदी त्यांची बोलण्याची पद्धत किंवा निवडलेला विषयाचे सादरीकरण, आवाजातील चढ उतार होता, त्यांचे हावभाव होते, छान पद्धतीने त्यांनी तयारी करून आपल्यासमोर सादर केलेलं आहे. तर आता आपण एवढ्या सगळ्या बोधकथा ऐकल्या, परंतु या बोधकथातून प्रत्येक बोधकथेतून आपल्याला त्यांनी तात्पर्य सांगितलं आणि बऱ्याच चांगल्या गोष्टींचं महत्त्व देखील आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता तुम्ही सर्वांनी या गोष्टी तर ऐकल्या, परंतु त्या गोष्टी फक्त ऐकून सोडायच्या नाही, तर त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय किंवा कोणत्या चांगल्या गोष्टी आपण घेऊ शकतो, आपल्या आचरणामध्ये वागण्यामध्ये त्या गोष्टींचा आपण अवलंब करायचा आहे. तरच या कथा ऐकून आपल्याला उपयोग होईल की बोधकथेतून बोध मिळतो. आपण नेहमी गोष्टी कथा ऐकतो, परंतु आपल्या फादर यांनी पण खूप छान कथा सांगितली की जी सध्या त्यांनी अनुभवलेली आहे, सत्य कथा, आजच्या समाजात तिची आवश्यकता आहे. खूप छान कथा त्यांनी सांगितली की आपण दान धर्म किंवा मदत आपण ओळखीच्यांना करतो, पण अनोळखी माणसांना मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि असे खूप कमी लोक आपल्या समाजात आहेत. तर असं चांगलं व्यक्तिमत्व बनण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा की आपल्या ज्या चुका आहेत त्या दूर करायच्या आणि हे जे चांगलं आहे आपल्या आजूबाजूला मित्रांचं किंवा अशा कथांद्वारे पाठांद्वारे आपण ऐकतो, तर ते आपल्या आचरणात येणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे खूप छान सादरीकरण झालेलं आहे आणि तुम्हीही अजून विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायचा किंवा आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम असे राबवले जातात, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अजून तुमच्या कलागुणांना वाव देण्याची संधी तुम्हाला इथे या मंचावर मिळत आहे. तर त्या संधीचा फायदा तुम्ही नक्की घेतलाच पाहिजे. त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांना या तुम्हालाही पुढील उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते मी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता मी माननीय परीक्षक श्रीमती सिसिलिया परेरा यांना विनंती करतो की त्यांनी आपली मार्गदर्शनपर अभिप्राय द्यावे. Good morning, Father. Good morning, teachers and my dear students. I'm very thankful for this invitation. Thank you, Father, for calling me here as a judge. And today's topic is बुद्ध कथा. म्हणजे सर्वांनी एवढं स्टुडंटनी पाठ घेतले, तर आपण पण सर्वांनी हे विचार नाही करायचं काय मला पण पार्ट घ्यायचं आहे, तर ऑल स्टुडंट शूड टेक पार्ट इन ऑल द कॉम्पिटिशन. आता त्यांना मुलांनी एवढं डेअरिंग करून वरती स्टेजवर बसायचं म्हणजे काय एवढं मोठं हे नाही आहे. तर सर्व मुलं as you all are sitting here, you also should take part and take courage to come on the stage and participate in all the competition. सर्वांनी चांगल्या पद्धतीने स्टोरी बोलले. थँक यू स्टुडंट्स, यू ऑल आर व्हेरी नाईस and you took part in. Thank you. I am not taking so much time. Thank you very much. धन्यवाद मॅडम. मी सर सोमनाथ यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. कथेमधल्या प्रत्येक शब्दात नीतीचा दडलेला असतो दीप संतकथाच्या तेजात नाहून निघे
संतकथांच्या तेजात नाहून निघे आपले जीवन होई सुरी, आपले जीवन होई सुरी. नमस्कार. आजच्या या मराठी कथाकथन स्पर्धेत बोधकथा व संतकथा या सुंदर विषयांवर आधारित कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्याची संधी मला मिळाली. हे माझ्यासाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची बाब आहे. या मानासाठी आणि जबाबदारीसाठी मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. सर्वप्रथम या कार्यक्रमास आपली अमूल्य उपस्थिती आणि प्रेरणादायी शब्दांनी गौरव प्राप्त करून देणाऱ्या आमच्या दोन्ही मान्यवर परीक्षक श्रीमती सिसिलिया अगस्टिन परेरा मॅडम आणि सौ स्वाती प्रशांत तांगळे मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपण इथे आलात, विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले, याबद्दल आपणास हार्दिक धन्यवाद. आमचे प्रिय प्राचार्य रेव्हरंड फादर सोलोमन राहुल यांचे विशेष आभार. आपल्या दूरदृष्टीमुळेच अशा अर्थपूर्ण स्पर्धांना आकार आणि गती मिळते. आमच्या माननीय मुख्याध्यापिका टीचर सीमा डिसूजा मॅडम यांचेही मनापासून आभार. आमच्या सुपरवायझर टीचर नागप्रभा राव मॅडम यांचेही तितकेच मनपूर्वक आभार. मराठी विभाग प्रमुख टीचर श्रुती रोगे मॅडम यांचे वंदनीय आभार. विषयाची निवड बोधकथा आणि संतकथा यांचा अर्थपूर्ण मेळ, विद्यार्थ्यांची कथा निवड, भाषिक दुरुस्त्या आणि सादरीकरणाची योग्य दिशा या सर्व गोष्टींमध्ये आपण आणि आपल्या संपूर्ण मराठी विभागाचे शिक्षक टीचर अर्सला, सर अतुल, टीचर ज्योती यांनी केलेली मेहनत आज मंचावर स्पष्टपणे दिसून आली. संपूर्ण मराठी विभागातील सर्व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. या सुंदर सणांना छायाचित्रित करून आठवणीत जपून ठेवणारे सर राहुल यांचे विशेष आभार. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन सक्षमपणे हाताळणारे आपले सर शॉन यांचे मनपूर्वक आभार. या सुंदर सभागृहाची उपलब्धता करून देणारे सर लुईस आणि त्यांचे सहकारी स्टाफ यांचेही हार्दिक आभार. शेवटी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि धीराने व प्रेमाने ऐकणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. तुमच्या सहभागामुळेच कथाकथन हा केवळ स्पर्धापुरता न राहता एक संस्कारमय अनुभव बनला आहे. आता 2-3 मराठी म्हणी आभार प्रदर्शना सांगता करतो. बोली गोड नाती घट्ट, जेथे संत तेथे कणखर शहाणपण, सकाळची सावध पावले, संध्याकाळी सुटकेचा श्वास. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचे अभिनंदन. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण परीक्षकांना निरोप देऊ. आपला दिवस आनंदात जावा. Everyone to maintain silence.